नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. मंडळी, आपल्या सर्वांना माहिती आहे की आता नवरात्रोत्सव हा सुरू होत आहे. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आपण देवीची आराधना, उपासना या 9 दिवसांमध्ये करत असतो. आराधनेसाठी आपण आपल्या आपल्या परीने आपण घटस्थापना करतो. काही जण दुर्गा सप्तशतीची पारायणं करतात आणि अशा प्रकारे आपण देवीची उपासना या 9 दिवसांमध्ये आपल्याला जमेल तशी करत असतो. आता बरेच जण या 9 दिवसांमध्ये दुर्गा सप्तशती किंवा ज्याला देवी महात्म्यसुद्धा म्हटलं जातं, याची पारायणं करतात. परंतु आता आजकालच्या धावपळीच्या युगांमध्ये बऱ्याच जणांना आपल्या कामांच्या व्यस्ततेमुळे या सप्तशती अध्यायाची इच्छा असली तरीसुद्धा पारायण करणं किंवा त्याचा पाठ करणं हे जमत नाही. आणि त्यासाठी मी दुर्गा सप्तशतीमधील काही प्रभावी मंत्र या भागाच्या माध्यमातून तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. अश्विन शुक्ल प्रतिपदा ते महानवमी या 9 दिवसांमध्ये आपण या ग्रंथाचं वाचन करून आपल्या परीने आपण ही सेवा देवीच्या चरणी अर्पण करत असतो. दुर्गा सप्तशती या ग्रंथाचा जो काही महिमा आहे तो अत्यंत अगाध असा आहे. हा ग्रंथ आणि यातील मंत्र हे सिद्ध मंत्र आहेत. म्हणजेच या ग्रंथांच्या वाचनाने आपल्याला वाचन जर जमलं, संस्कृतमध्ये सुद्धा हा ग्रंथ आहे, त्याचबरोबर मराठीमध्ये, प्राकृत मराठीमध्ये सुद्धा हा ग्रंथ आहे. हा ग्रंथाच्या नुसत्या वाचनाने किंवा नुसत्या श्रवणाने सुद्धा आपल्याला अत्यंत सुंदर अशा आत्ताच्या भाषेमध्ये व्हाईब्स या चांगल्या मिळतात. आपल्या इच्छित मनोकामना या पूर्ण होतात. आणि या ग्रंथाचा महिमा वर्णन करावा तेवढा कमी आहे. या ग्रंथातील प्रत्येक मंत्र सिद्ध आहे आणि त्यांच्या जे काही परिणाम आहे ते जर आपण त्यांचा अगदी मनोभावे उच्चारण केलं, त्यांचं पठण केलं, तर त्यांचे जे काही परिणाम आहे ते आपल्याला दिसायलासुद्धा आपल्या आयुष्यामध्ये लागतात. आणि म्हणूनच असे काही महत्त्वाचे मंत्र जे आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये आपल्याला उपयोगी पडू शकतात, ते मंत्र आपण आता जाणून घेणार आहोत. मंत्रांचा महिमा आपण यामध्ये जाणून घेत आहोत. तर अनेक जण म्हणू शकतात की मंत्रांच्या उच्चारणाने जर आपले जीवनातलं सर्व समस्या या संपणार असतील तर मग आपण काम करण्याची काय गरज आहे किंवा एवढी मेहनत करण्याची काय गरज आहे. तर मला इथे सांगावंसं वाटतं की मेहनत आणि कष्ट याला आपल्या आयुष्यामध्ये पर्याय नाही आहे. आपल्याला मेहनत आणि कष्ट हे आपल्या आयुष्यामध्ये करावेच लागतात आपल्या इच्छित ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी. परंतु मंत्र याचा अर्थ संस्कृतमध्ये काय आहे ते मी तुम्हाला सांगते. मंत्र हा शब्द मंत्र या 2 अक्षरांपासून बनलेला आहे. मंत्र म्हणजे मन, आपलं मन, मनन करणं. आणि त्र याचा अर्थ शक्ती. म्हणजे काय? मंत्र म्हणजे काय की आपल्या मनाला शक्ती प्राप्त करून देणारं. म्हणजे सायकोलॉजिकली आपण त्याचा विचार केला तर हे मंत्र आपल्याला आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये, सबकॉन्शियस मनामध्ये आपल्याला ते एक प्रकारे ऊर्जा देत असतात कुठल्याही संकटावरती मात करण्यासाठी. आणि म्हणूनच कष्टांबरोबरच जर आपण या मंत्रांचा जाप केला तर आपल्याला कुठेतरी एक मनाला एक दिलासा मिळतो की नाही, कुठली तरी शक्ती ही आपल्यासोबत आहे आणि त्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारे म्हणजे पॉझिटिव्ह पद्धतीने आपण ती गोष्ट किंवा ती समस्या हाताळू शकतो. आणि म्हणूनच अंधविश्वासाकडे न जाता त्यामागचं सायन्ससुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे, विज्ञानसुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणूनच मंत्र उच्चारण करणं हे आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला आपल्या पूर्वजांनी आयुर्वेदामध्ये आपल्या ग्रंथांमध्ये सांगून दिलेलं आहे. आणि हेच मंत्र दुर्गा सप्तशतीमधले हे जे काही मंत्र आहेत ते तर सिद्ध मंत्र आहेत. त्यांचा अनुभव अनेक लोकांना आलेला आहे आणि त्याच्याचमुळे प्रयत्न करायचे. आणि त्याचबरोबर देवाच्या उपासनेतून काय मिळतो, देव काय लगेच आपल्यासमोर प्रकट होणार नाही आहे, आपण तेवढे पुण्यवान नाही आहोत. परंतु त्या माध्यमातून आपल्याला आपण 2 मिनटं कुठेतरी एका शक्तीसमोर शांतपणे बसतो. आपल्यामध्ये जो अहम असतो तो आपण त्या ठिकाणी टाकून देतो. त्याच्या चरणाजवळ आपण लीन होतो. लीन होणं, नम्रता हा भावसुद्धा खूप मोठा आहे. आणि तोच आपण या देवाच्या समोर बसून किंवा पूजेच्या माध्यमातून करत असतो. आपल्या स्वतःसाठी आपण वेळ असा आता धावपळीच्या जगामध्ये किती काढतो तर नाही. परंतु जर आपण देवपूजेला बसलो तर आपण तेवढा वेळ किंवा कुठल्याही उपासनेला बसलो तर आपण तेवढा वेळ त्या शक्तीसाठी किंवा स्वतःसाठी म्हणा तर तो काढत असतो. आणि म्हणूनच मला वाटतं की त्या माध्यमातून एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये निर्माण होण्यासाठी, एक चांगले व्हायब्रेशन्स आपल्या आजूबाजूला निर्माण होण्यासाठी या मंत्रांचा उच्चार केला तर काही हरकत नाही. कुठल्याही मंत्राचा जाप करत असताना त्याच्या सुरुवातीला ओम हा आपण लावावा. त्यातला सर्वात पहिला मंत्र जो आपल्याला रोजच्या जीवनामध्ये, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी किंवा आपल्या आयुष्यातल्या अडचणी दूर करण्यासाठी, आपल्याला धन धान्य यांची प्राप्ती करून देण्यासाठी
आपल्याला मुक्ती मोक्षाच्या पर्यंत नेण्यासाठी, आपला मार्ग सुकर करण्यासाठी हा मंत्र अत्यंत सुंदरसा मंत्र आहे. तो मंत्र म्हणजे सर्व बाधा विनर्मुक्तो धनधान्य सुतान्वित मनुष्योन मत्प्रसादेत भविष्यती न संशयः. हा जो काही मंत्र मी आता तुम्हाला सांगितला, या मंत्राचा अर्थच बघा किती सुंदर आहे की सर्व बाधा विनर्मुक्तो धनधान्य सुतान्वित मनुष्योन मत्प्रसादेत भविष्यती न संशया, की माझ्या सर्व बाधा, माझ्या सर्व संकट हे देवीच्या आशीर्वादाने दूर होतील आणि माझं मनुष्याचं जे काही भविष्य आहे ते या देवीच्या आशीर्वादाने सुकर आणि सुसह्य असं होणार आहे. आणि हीच प्रार्थना या मंत्राच्या माध्यमातून आपण देवीला करत असतो. नंतर दुर्गा सप्तशतीच्या 11व्या अध्यायातील श्लोक 10, 11 आणि 12 हे जे काही मंत्र आहे, हे मंत्रसुद्धा अत्यंत प्रभावी आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला शांतता देणारे, त्याचबरोबर आपल्या इच्छित मनोकामना पूर्ण करणारे असे हे मंत्र आहेत. त्यांचा आपण दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा वापर करू शकतो. 9 दिवसांमध्ये तर आपल्याला या मंत्रांची उपासना करायचीच आहे, परंतु त्याचबरोबर दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा आपण हे मंत्रांचं उच्चारण, त्यांचं पठण हे केलं तर आपल्याला इच्छित फल आपल्याला दिसायला लागेल की आपल्या जीवनामध्ये चांगले सकारात्मक बदल या मंत्रांच्या माध्यमातून घडून येतील. ते मंत्र कोणते आहे तर ते मंत्र सर्वात पहिला आपल्या सर्वांना ज्ञात सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. तर दुसरा मंत्र म्हणजे सृष्टिस्थिती विनाशाना शक्तिभूते सनातनी गुणाश्रय गुणमयी नारायणी नमोस्तुते. आणि त्यानंतरचा मंत्र म्हणजे शरणागत दिनार्थ परित्राण परायणे सर्वस्यार्थी हरे देवी नारायणी नमोस्तुते. या तीनही मंत्रांमध्ये देवीची स्तुती केलेली आहे. सर्वांचं मंगल करण्याची मनोकामना आपण यामध्ये केलेली आहे. सर्व मंगल मांगल्ये, सर्वांचं मंगल कर, सर्वांचं मंगल होऊ दे अशी प्रार्थना आपण देवीकडे करतो आहोत. त्यानंतर आपण तिला सांगतो आहेत की सृष्टिस्थिती विनाशाना शक्तिभूते सनातनी, त्या सृष्टीचं रचना निर्माण करणारी, त्याचबरोबर तिचा विनाशही तुझ्याकडून घडू शकतो अशी ही तुला आम्ही नमन करतो. तुझ्या ठिकाणी असलेल्या शक्तीला आम्ही नमन करतो. तुझ्यामध्ये असलेल्या गुणांना गुणाश्रय गुणमय नारायणी नमोस्तुते, तुझ्यामध्ये असलेल्या गुणांना आम्ही नमन करतो. आणि त्यानंतरच्या मंत्रामध्ये आपण तिला म्हणतो की शरणागत दीनार्थ परित्राण परायणे, की आम्ही शरण आलो आहोत तुझ्याला, आम्ही दीन आहोत. आणि सर्वस्यार्थी हरे देवी नारायणी नमोस्तुते, की आमच्या सर्व बाधा संकट तू दूर कर आणि आम्हाला आमच्यावरती तुझा कृपा आशीर्वाद असू दे. नारायणी नमोस्तुते, नारायणाची पत्नी म्हणून नामोभिधान तुझे नारायणी, असं आपण या नारायणीची स्तुती या मंत्रांच्या तीनही मंत्रांच्या माध्यमातून करतो. या मंत्रांचं उच्चारण आपण दररोजच्या आयुष्यामध्ये सुद्धा करू शकतो आणि त्याचे लाभसुद्धा आपल्याला नक्कीच दिसतील. त्या दैनंदिन आयुष्यामध्ये आपण जीवन जगत असताना अनेक जणांना भय किंवा थोडीशी भीती, ज्याला आपण एन्झायटी म्हणतो, ही असते. एखादं काम करताना ते होईल की नाही, किंवा विनाकारण आपल्याला कुठल्या तरी गोष्टीची भीती वाटत असते आणि त्याच्यासाठी भय निवारण मंत्र या दुर्गा सप्तशतीमध्ये सांगण्यात आलेला आहे. हा भय निवारण मंत्र जो आहे तो अध्याय 11व्यामध्ये सांगितलेला आहे, श्लोक 24वा. हा मंत्र कोणता आहे तर तो मी आता तुम्हाला सांगते. तो मंत्र आहे सर्व स्वरूपे सर्वेशे सर्व शक्ती समन्विते भयेभ्यस्त्राही नो देवी दुर्गे देवी नमोस्तुते. याचा अर्थ काय आहे तर सर्व स्वरूप सर्वेश, की तू सर्व ठिकाणी तुझा वास आहे. सर्व शक्ती समन्विते, सर्वांमध्ये तुझी शक्ती ही अस्तित्वात आहे. आणि भयभ्यस्त्र आहे देवी नो देवी दुर्गे देवी नमोस्तुते, की हे देवी तू आमचं भयापासून संकटांपासून रक्षण कर. आम्हाला जे दैनंदिन जीवनामध्ये भय वाटतं तर त्यापासून तू आमचं रक्षण कर. असा हा भय निवारण मंत्र आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचा वापर करू शकतो. त्यामध्ये रोग निवारण करण्यासाठी सुद्धा एक मंत्र दिलेला आहे. वैद्यकीय उपचारांना, वैद्यकीय प्रयत्नांना कुठल्याही प्रकारचा पर्याय असू शकत नाही. वैद्यकीय सल्ला, डॉक्टरांचा सल्ला घेणं हे गरजेचं आहे, परंतु त्याचबरोबर मंत्राच्या माध्यमातून सुद्धा एक मंत्र आपल्या रोग निवारणासाठी किंवा आपल्या शरीर सुदृढ राहण्यासाठी म्हणूया आपण सांगितलेला आहे. तर तो कुठला मंत्र आहे तो आता जाणून घेऊया. तो मंत्र असा आहे, तो मंत्र आहे रोग निवारण मंत्र. तो मंत्र दिलेला आहे अध्याय 11व्यामध्ये श्लोक 29वा. तर मंत्र असा आहे की रोगान शेषान पहंसी तुष्टा रुष्टा तू कामान सकलान भिष्टान त्वामाश्रिताना न विपन्न राणा त्वामाश्रिता ह्या श्राय्यता प्रयंती, की हे देवी तू आमच्या रोगांचा नाश कर
रोगान शेषानपहंसी, आमचे रोग जे आहे, आम्हाला जे काही दुःख कष्ट आहेत या रोगांमुळे झालेले, ते त्यांचं तू हरण कर. अशा प्रकारे एक प्रार्थना आपण या देवीसमोर करतो आहोत आणि त्यासाठी हा मंत्र आहे. या मंत्राचा जाप तुम्ही रोजच्या रोज करू शकतात. जे लोक आजारी आहेत त्यांनी आपलं औषध घेताना सुद्धा या मंत्राचा जाप केला आणि मग आपलं औषध घेतलं तर एक गोडी भावना म्हणून आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी त्या माध्यमातून मिळेल आणि आपण थोडेसे लवकर बरे होऊ असं म्हणायला हरकत नाही. त्यानंतर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये उपयोगी पडणारा अजून एक मंत्र दुर्गा सप्तशतीमधला जो सांगितला जातो स्वरक्षणार्थ मंत्र. स्वरक्षणार्थ मंत्र म्हणजे आपल्या स्वतःचं रक्षण करणारा. आपण बाहेर पडत असताना किंवा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण रोजच्या रोजसुद्धा या मंत्राचा वापर स्वतःच्यासाठी करू शकतो. तो मंत्र सांगितलेला आहे अध्याय 4 श्लोक आहे 24. मंत्र असा आहे, शूलेन पाही नो देवी, पाही खड्गेन चांबिके, घंटा स्वनेन न पाही, चापज्यानी स्वनेन च. की शूलापासून म्हणजे शूल दगड किंवा खड्ग म्हणजे तलवार यांच्यापासून तो आमची रक्षा कर. घंटा स्वनेन न पाही, चापज्यानी स्वनेन च म्हणजे धनुष्याच्या बाणापासून किंवा घंटेच्या टत्कारापासून आमचं तू रक्षण कर. म्हणजे काय की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वावरत असताना देवी तू आमचं रक्षण कर, असा साधा अर्थ या मंत्राचा आहे. आपण हा मंत्र रोजच्या जीवनामध्ये आपल्या स्वरक्षणार्थ वापरू शकतात. त्याचा 108 वेळा मंत्र जापसुद्धा आपण करू शकतो. लग्नासाठी इच्छुक मुलं किंवा मुली असतील त्यांना इच्छित पती किंवा पत्नी प्राप्त होण्यासाठी सुद्धा या देवी सप्तशतीमध्ये दुर्गा सप्तशतीमध्ये मंत्र दिलेला आहे. तर पत्नी प्राप्तीसाठी अर्गला जे स्तोत्र आहे या अर्गला स्तोत्रामध्ये जो 24 नंबरचा श्लोक आहे, 24 किंवा 22 नंबरचा जो श्लोक आहे तो श्लोक सांगितलेला आहे. तो श्लोक असा आहे, पत्नी मनोरमा देही मनोवृत्तानुसारिणी तारिणी दुर्ग संसार सागरस्य कुलोद्व मामम. म्हणजे की जी माझ्या मनानुसार मला मनवांछित अशी पत्नी मला लाभू दे आणि माझा हा जो काही संसाराचा भवसागर आहे तो पार करून देणारी अशी चांगल्या कुलामध्ये उत्पन्न झालेली पत्नी मला तू देवी प्राप्त करून दे. असा मंत्र जे मुलं आहेत ज्यांना चांगल्या पत्नीची अपेक्षा आहे किंवा ज्यांचं लग्न होणार आहे, लग्नासाठी ते वधू संशोधन करत आहेत, तर अशा मुलांनी या मंत्राचा जाप केला तर त्यांना नक्कीच फायदा मिळू शकतो. मुलींसाठी सुद्धा की इच्छित वर प्राप्त होण्यासाठी मुलींसाठी सुद्धा देवी भागवतामध्ये मंत्र सांगितलेला आहे. हा मंत्र सप्तशतीमधला नाही आहे तर देवी भागवतामध्ये हा मंत्र सांगितलेला आहे. मंत्र असा आहे की कात्यायनी महामाये महायोगिन्य ध्येश्वरी नंदगोपसुत देवी पतिमे कुरुते नम. की कात्यायनी तू महामाया आहेस आणि तू महायोगिनी म्हणजे योगिनी तू आहेस आणि तू मला कसा पती प्राप्त करून दे, तर नंदगोपसुत देवी पतिमे कुरुते नम. की मला जो नंदचा सूत आहे म्हणजे कृष्णाच्या स्वरूपामध्ये म्हणजे विष्णूच, तर विष्णू स्वरूपामधला पती सर्वगुणसंपन्न असा पती मला तू प्राप्त करून दे, अशी आपण प्रार्थना या मंत्राद्वारे देवीसमोर इच्छित वधूंनी जर चांगल्या पतीच्या साठी हा मंत्राचा जाप केला तर त्यांना नक्कीच त्याचा फायदा मिळेल. त्यानंतर आपल्या मुलांच्या संरक्षणासाठी म्हणजे मुलांना कुठल्याही प्रकारची रोग पीडा या त्यांना त्याचा त्रास होऊ नये यासाठी बालरोग निवारण किंवा मुलांसाठी मंत्र, बालकांसाठी मंत्र म्हणून हा मंत्र दुर्गा सप्तशतीच्या अध्याय 11व्यामध्ये श्लोक 27 हा असा मध्ये श्लोक 27 हा मंत्र दिलेला आहे. मंत्र असा आहे की हिनस्ती दैत्यते जानसी स्वप्नेना पूर्य या जगत सा घंटा पातू नो देवी पापेभ्यो न सुतानिव. की हे देवी तू आमच्या मुलांचं आमच्या बालकांचं रक्षण कर, असा अर्थ या मंत्राचा सांगितलेला आहे. मुलांच्या रक्षणासाठी बालकांसाठी हा मंत्र त्याचा जाप आपण करू शकतो. अशा प्रकारे आपण बघितलं तर 11व्या अध्यायातील बरेचसे मंत्र या देवीच्या स्तुतीसाठी सांगितलेले आहे. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापरासाठी 10वा 11वा आणि 12वा तर वेळोवेळी प्रत्येक आपल्याला जीवनामध्ये रोजच्या रोज तो उपयोगी पडू शकतो. त्या मंत्रांचा सुद्धा आपण जरी नुसता जाप केला तरी आपल्याला त्याचा नक्कीच फायदा होईल. अशा प्रकारे आपण हे जे काही छोटे छोटे मंत्र आहेत आपल्या दैनंदिन जीवनामध्ये उपयोगी पडणारे ते दुर्गा सप्तशतीमधले ते आपण जाणून घेतले. आपल्याला दुर्गा सप्तशतीचा अध्यायाचं
पाठ जरी या 9 दिवसांमध्ये करता आला नाही, हे श्लोक जरी आपण नुसते म्हटले किंवा त्यांचं उच्चारण केलं, आता तर यूट्यूबवरती त्यांचं ऑडिओ, व्हिडिओ दोन्हीसुद्धा उपलब्ध आहेत. आपण ते नुसते श्रवण जरी केले तरी आपल्या लक्षात येईल की एक चांगली ऊर्जा आपल्याला प्राप्त होते त्या माध्यमातून. आणि अशा प्रकारे माझ्याजवळ असलेली छोटीशी माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. या मंत्रांचा जाप जर आपल्याला करता आला नाही, कारण संस्कृतमधले मंत्र आहेत, तर आपण ते नुसते ऐकले तरीसुद्धा आपल्याला त्याची फलप्राप्ती ही नक्कीच होईल. त्याच्यामुळे आपण त्याचासुद्धा प्रयोग जरूर करू शकता. हे मंत्र वापरत असताना आपण एक काय म्हणता की पॉझिटिव्हली आपण विचार करणं गरजेचं आहे की आपल्याला यांचा लाभ होणार आहे. कारण आपण जेवढे आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक त्या एखाद्या गोष्टीवरती विश्वास हा ठेवत असतो, तेवढंच आपल्याला त्याचे जे काही परिणाम आहे ते सुद्धा सकारात्मक मिळायला मदत होत असते. आणि त्याच्याचमुळे सकारात्मकता आणि त्याचबरोबर आपले प्रयत्न या दोघांचीही जोड आपल्या संपूर्ण आयुष्याला मिळून आपलं आयुष्य चांगल्या प्रकारे आपल्याला या ठिकाणी पार पाडता येईल, अशी आशा करूया जगदंबेच्या चरणी. अशा प्रकारे हा जो काही संपूर्ण भाग आहे मंत्रांचा, दुर्गा सप्तशतीमधले जे काही मोजके मंत्र आहेत ते मी तुम्हाला सांगितले. तुम्हाला हा संपूर्ण भाग कसा वाटला हे मला जरूर सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागामध्ये पुढच्या माहितीसह. तोपर्यंत रामकृष्ण हरी.